देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आता हालचालींना वेग आलेला आहे। सागर बंगल्यावर भाजपचे नेते दाखल झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती आपल्यापर्यंत देतात। सुशांत, अगदी काही क्षणांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर सागर बंगल्यावरती हालचालींना आलेला वेग, काय सुरू आहे सागर बंगल्यावर? विशाल, आपण जर बघितलं असेल तर दुपारी 12 वाजता भाजपची महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मला या सरकारमधून मुक्त करावं, मी पूर्णपणे पक्षासाठी आणि पार्टीसाठी आणि विधानसभेसाठी काम करेन असं वक्तव्य केलं। त्यानंतर आपण बघितलं असेल तर भाजपच्या नेत्यांची पुन्हा बैठक झाली आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये राहूनच पक्षासाठी आणि विधानसभेचं काम करा असं सांगितलं। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी हालचालींना वेग आलेला आहे। भाजपचे सगळे नेते जे आहेत त्यामध्ये भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील, भाजपचे आमदार, त्यासोबत प्रसाद लाड असतील, महादेव जानकर असतील, रवींद्र चव्हाण जे भाजपचे सार्वजनिक बांधकामामध्ये ते आता सागर बंगल्या इथे गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत। कारण आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र महायुतीला अपेक्षित जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या नाहीत आणि भाजपला सर्वाधिक फटका जो आहे तो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याची सगळी जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतलेली आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की या सगळ्या जो निर्णय आलाय, जो निकाल आला, त्याची जबाबदारी जी आहे ती माझी आहे आणि याचमुळे मला कुठेतरी आता पक्षवाढीसाठी आणि काम करायचं आहे। त्याचमुळे मला या संपूर्ण मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी आपण विनंती करणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी सरकारमध्येच राहावं आणि कुठेतरी विधानसभेची तयारी करावी। संपूर्ण पक्षाला, सरकारला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे असं देखील भाजप नेते आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच सुशांत, या सर्व घडामोडींवर तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।